त्यांनी फरमाईश आलेली आहे मित्रांनो. परवाच्या वारीला जी गवण गायली होती वेडी राधा मी या घनश्यामाची, निश्चित मित्रांनो वेळ पण वाढत चाललाय, पण काय काळजी करायची नाही. वाटल्यास एक मुकुट आणि एक आंध्या थोडक्यात बायांचा मान आपण हुडकू, पण वेळेला मात्र निश्चित या ठिकाणी महत्व देऊ. आणि म्हणून मित्रांनो स्तवन झालेले आहे, गण झालेला आहे. शाहिरांना पण एक माझं हात जोडून सांगणं, बाबा तुम्हाला नाव गणाचं गोंदायचं, गणाला कौत बांधायचं, ज्या काय तुम्हाला फरमाईश बदलवायचंय त्या थोडक्यात घेतलं. म्हणजे विषय काय शाहीर, वेळ दुसऱ्या बारीला दोघांना पण थोडा थोडा भेटू द्या, है ना. भले हिसकांना पहिल्या बारीत नाही काढणार, पण दुसऱ्या बारीत मात्र थोडीशी मजा येते. आणि म्हणून शाहीर आज सुद्धा गवळणीचा विषय कुठंही वाकड्यात तिकड्यात न शिरता, म्हणून मगाशी म्हटलं अजरामर प्रेम गोकुळातलं प्रेम वारंवार सांगतोय. झालं होतं माझ्या राधेचं आणि माझ्या कानाचं, आणि तोच विषय पुन्हा एकदा नवीन शब्द नवीन चाल नवीन विषय घेऊन आलाय शाहीर तुमच्यासाठी. तो तुम्ही परवाची फरमाईश आलेली आहे, म्हणायचं आहे काय लक्षात ठेवा. दिलाच ना नयनात माझ्या तू भरला. बक्षीस झालेले आहे सन्माननीय श्री गोंडवाडी हनुमान मंडळ सचिव मंगेश हरावडे माऊली यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बहारदार पारितोषिक दिलेलं आहे. शांती मानाचा मुजरा करतो. म्हणून म्हणायचं, अरे नयनात माझ्या तू भरला, तुझ्या विणा वेळेला सरला, कान्हा सोबतीला बसताना तरी अंतरात मी वरला. अहो कथा आहे अमर या प्रेमाची, आणि वेडी राधा घनश्यामाची. धन्यवाद. आणि म्हणून शाहीर फरमाईश आल्या तर अशा गाडीला थांबा द्यायचा नाही. जर मेगा ब्लॉक लागला अर्ध्या तासात होतं 5 मिनिटात हुडकवून टाकायचा. म्हणून आता शाहीर विषय आहे माझ्या गवळणीचा गोड विषय. शाहीर तुम्ही म्हणताव ना यांना माझा लय त्रास होतो, मला त्रास बिदास तुमचा काय होत नाही, उलट मला तुम्हाला खिजवायला लय मजा येते आहे ना. नवऱ्याला बायकोने डिवचल्याशिवाय भांडणाला मजा येत नाही. म्हणून बुवा भांडण आहे प्रेमाचं, भांडण आहे प्रीतीचं, तुमचं आणि माझं. म्हणून घरातला भांडण बुवा 4 भिंतीच्या आतच राहू द्या, है ना. नाही तर व्हायची फाटक्या गुंडीची वडातान असं व्हायला नको. विषय गातोय गवळणीचा, म्हणायचं आहे काय लक्ष असावं. माझ्या प्रीतीची कान्हा तुला सांग लागल का गोडी, नको तुझी काना या राणीला महाल माडी, तुझ्या हृदयात या राधेला जास्त नको सांग काना जागा देशील का थोडी. म्हणून काना मी निवडले आणि याला तू निवडलं सुरपेणीला. अजरामर प्रेम झालं तुझं आणि माझं, पण मला अरे माझ्या हृदयामध्ये या स्वतःच्या अंतःकरणामध्ये मी स्वतःपेक्षा जास्त स्थान दिलंय तुला. तसंच थोडीशी जागा या राधेला जास्त नको, पण प्रीतीची जागा, प्रीतीची ती एक सावली यार तुझ्या मनामध्ये राधेची वसव, एवढीच तुला राधा काय सांगते. म्हणून म्हणायचं आहे शाहीर लक्ष असा. म्हणून म्हणतो तेरे नाम हमने किया है जीवन अपना सारा सनम, हो जीवन अपना सारा सनम. असं
असं का बोलायला लागतो त्यांचा काम सोपा करतो त्या चालीचा आठवड्यानंतर व्हायचं म्हणजे माझ्या भागाला भाग द्या त्यांना बरा पडेल म्हणून म्हणतोय अरे यमुना तिरी हा कृष्ण मुरारी वाजवितो मधुर वासरी श्री हरी वाजवितो मधुर वासरी वाजवितो मधुर वासरी श्री हरी वाजवितो मधुर वासरी यमुना तिरी कृष्ण मुरारी वाजवितो मधुर वासरी श्री हरी वाजवितो मधुर वासरी हो ये ना तू घरी माझ्या गिरिधारी सारी राधा तुझी बाबरी श्री हरी सारी राधा तुझी बाबरी मी समजावू तुझ्या विनारे सांग आता कशी राहू वेड्या मनाला कशी मी गाणा समजावू तुझ्या विनारे सांग आता कशी राहू ओ सांग ना मला तू सांग ना मला सांग ना मला ही लीला तुझी न्यारी सारी राधा तुझी बाबरी श्री हरी सारी राधा तुझी बाबरी यमुना तिरी कृष्ण मुरारी वाजवितो मधुर वासरी श्री हरी वाजवितो मधुर वासरी तू जाणून घेशील का राधेचा या प्रिय सखा तू होशील का अंतरीचा भाव तू जाणून घेशील का राधेचा या प्रिय सखा तू होशील का हो सांगते तुला मी सांगते तुला माझी प्रीत गाय प्यारी सारी राधा तुझी बाबरी श्री हरी सारी राधा तुझी बाबरी यमुना तिरी कृष्ण मुरारी वाजवितो मधुर वासरी श्री हरी वाजवितो मधुर वासरी हो यमुना तू घरी माझ्या गिरिधारी सारी राधा तुझी बाबरी श्री हरी सारी राधा तुझी बाबरी श्री हरी सारी राधा तुझी बाबरी श्री हरी सारी राधा तुझी बाबरी सारी राधा तुझी बाबरी श्री हरी सारी राधा तुझी बाबरी